फॅमिली कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असाल. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आत्ता आम्ही बाहेर जायला निघालो आहे. आई आणि मी. आम्हाला थोडं बाहेर जायचं आहे अर्जंट. सो आम्ही तिकडे जातोय. प्रिशू श्रेयाकडे आणि बाबाकडे राहणार आहे. माहिती नाही कशी राहील. तिला तिकडे गुंतवायला सांगितलं मी बाबाला, कारण आम्हाला दोघीला निघायचं आहे. ऑलरेडी लेट झालेला आहे. सो चला आता आम्ही दोघीजणी जाऊन येतो आणि बाकी काय होतं ते मी तुमच्यासोबत पुढे शेअर करतेच. पोचलोय आम्ही, आलोय बिझीलँडला. आता आतमध्ये जातो. आतमध्ये काय मी शूट करू शकणार नाही, त्याच्यामुळे तुम्हाला आत्ताच दाखवते आहे. खूप जास्त डेंजर ऊन आहे. आता आम्ही जातो आहे आतमध्ये. मी शॉपला आली, आधी तर घरी गेली. आता मी तुम्हाला शेअर करू नाही शकले बाकी पुढचं काही. सकाळी जेव्हा मी बाहेर गेली होती तेव्हा तर आम्ही ना लग्न बस्ता घ्यायला गेलो होतो माझ्या ताईसाठी. आणि जेव्हाही मी रिलेटिव्समध्ये वगैरे असते ना, मी शक्यतो शूट करत नाही. मी मोबाईलसुद्धा बाहेर काढत नाही, कारण मी कम्फर्टेबल नाही आहे त्यासाठी. म्हणून बाकी तिकडनं मग घरी गेले, चेंज वगैरे केलं. चेंज वगैरे केल्यानंतर मग थोडी फ्रेश झाली आणि इकडे आली शॉपला. बाकी आता वाजलेले आहेत 4:30 आणि मला ना क्लायंट येणार आहे 6 वाजता. त्याच्या आत जे मी तुम्हाला बोललं होतं लिपस्टिकचं शेअर करते, ते सुद्धा व्हिडिओ शूट करायचं आहे. सो या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत फक्त हे शेअर करेल, ते शेड्स कसे आहेत ते. आणि लिपस्टिकचा मी सेपरेट व्हिडिओ बनवत आहे, तो मी तुम्हाला उद्याला शेअर करेल. म्हणजे हा व्हिडिओ येईल त्याच्या नेक्स्ट डेला. ओके. सो चला आता बाकी मला फेशियल हेअर्स रिमूव्ह करायचे आहे. जे मी बोलले होते खूप जास्त दिसत आहे गेट रेडी विथ मीच्या व्हिडिओमध्ये, आणि खरोखर खूप जास्त दिसत होते. सो मी अजिबातच कम्फर्टेबल नव्हती. पण तरी हे बा अप्पर लिप्सचा आहे. बाकी मला फेसवर कुठे नाही. थोडेसे अप्पर लिप्सला इथे खालच्या साईडनेच आहे, कारण मी खूप महिने करत नाही. आता बऱ्याच जणांना वाटतं की जर रेझरनी यूज केलं किंवा कशाने सुद्धा अप्पर लिप्सचे हेअर्स काढले तर ग्रोथ फास्ट येते किंवा जाड येते, अशा सर्व गोष्टी. सो तसं अजिबातच नाही आहे. त्यासाठी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला दिसतंय की नाही आय डोंट नो. हे पहा मला इथे आहे थोडेसे फक्त बस. आणि हे माझे आधीपासून आहे, लाईक जेव्हापासून यायला लागले ना तेव्हापासून आहे. सो मी रेझरने फेशियल हेअर्स रिमूव्ह करते. शॉर्ट्समध्ये किंवा रीलमध्ये तुमच्यासोबत ते शेअर करेल, कारण मला व्हिडिओ शूट करायचा आहे व्हर्टिकल, त्याच्यासाठी म्हणून. सो चला आता बाकी मी पटापट हे हेअर्स रिमूव्ह करून घेते. थोडंसं कन्सिलरनी वगैरे हे जे डार्क सर्कल्स आहे हे थोडे हाईड करते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला मी लिपस्टिक्स वगैरे सर्व दाखवते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी ॲलोवेरा जेल वगैरे पण फेसला लावून घेतलं. व्हिडिओ शूट करतच होते, नॅचरल लाईटमध्ये सुद्धा आली मी. आणि वेळेवर बघितलं बॅगमध्ये तर माझा माईक आणि कनेक्टर दोन्हीसुद्धा घरी राहिलेला आहे. तर मी आता एवढ्या उन्हामध्ये घरी जाते आहे ते माईक आणि कनेक्टर आणायला. शिवाय बाबालासुद्धा घेऊन मग इकडे येते, कारण त्यांच्याकडे गाडी नाही आहे. त्यासाठी असं काहीतरी गडबड होते. मी जेव्हाही काही व्हिडिओजचं प्लॅनिंग केलेलं असते ना तेव्हा असंच होते. आणि याला रिस्पॉन्सिबल फक्त माझा अलगर्जीपणा, कारण मी माईक आणि ते घरी विसरले. एरवी मी विसरत नाही, माईक तर मी आठवणीने टाकते व्हिडिओ ज्या दिवशी शूट करायचा असतो त्या दिवशी, पण आज विसरले. बघताय तुम्ही ॲलोवेरा जेल वगैरे लावून ठेवला. मी फॅन बंद केला आहे गरमीत व्हिडिओ शूट करायला. एवढ्या काही फायदा नाही. आता घरी जायचं आहे. सो मी आता घरी जाते. माहिती नाही माझ्या व्हिडिओचं होईल की नाही, कारण घरी गेल्यावर लगेचच परत येणं पॉसिबल नाही. बाबाला बोलले की मी गाडी घेऊन येते, तुम्ही बाहेर या, आपण बाहेरच्या बाहेर जाऊ, कारण प्रिशूला एकदा का मी आली या गोष्टीची चाहूल लागली का ती मला येऊ देत नाही, असं आहे. तर चला आता मी घरी जाते. बाकी ठेवा क्लिअर दिसत आहेत आता हेअर्स. सो चला आता मी घरी जाते. घरी जाऊन बाबाला घेऊन येते, माझा माईक वगैरे घेऊन येते आणि त्याच्यानंतर बाकी सगळं तुमच्यासोबत पुढे शेअर करते. आज मी 2 बॉटल्स आणल्या बर्फ करून. 2 बॉटल्स मी बर्फ करून आणलेल्या होत्या आज, जेणेकरून मला मध्ये घरी जायचं नव्हतं, पण तरीसुद्धा जाण्याची वेळ येते. असं आहे. ते म्हणतात ना, चितलं ते घडे नाही आणि पदरी काय पडे नाही, तसंच काहीचं माझं सुद्धा आहे. सो फायनली मी घरी जायला निघाले आणि तुम्ही बघताय ऊन खूप जास्त आहे. त्यात ना माझ्या गाडीमध्ये अजिबातच पेट्रोल नाहीये आणि आता रोडनी मला पेट्रोल पंप लागणार सुद्धा नाहीये. सो पेट्रोल संपायच्या आत मला घरी पोहोचायचं आहे आणि ऊन तर एवढं आहे की कुठेच जायची इच्छा होत नाही. चला हेअर्स रिमूव्ह करायचे आहे. आता मी घरी वगैरे जाऊन आली आणि मला क्लायंट येणार आहे, सो पटापट करायचं आहे. ॲलोवेरा जेल लावलेला आहे मी इथे, फक्त लावून घ्यायचा, ॲब्झॉर्ब होऊ द्यायचा नाही, नाहीतर रेझर लागायची भीती असते. सो मी ना इथे रेझर यूज करते आहे, जे आहे ब्रॉन्झिन प्रोफेशनलचं. खूप अमेझिंग असं रेझर आहे. माझा एक पॅक ऑलरेडी संपला आहे आणि हे रेझर खराब व्हायच्या आत मी दुसरासुद्धा मागवलेला आहे. या प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आता ना
स्किनला थोडंसं स्ट्रेच करायचं आणि खालच्या साईडने रेझर चालवायचं. तुम्ही बघताय मी कशा पद्धतीने हेअर्स रिमूव्ह करते आहे. याच पद्धतीने करायचे, रेझर सुद्धा लागत नाही आणि व्यवस्थित प्रॉपर हेअर रिमूव्ह सुद्धा होतात. आणि अप्पर लिप्सचे काळ्यासाठी आता ना अप्पर लिप्सचे सुद्धा मी लिप्सला थोडं टायटन करून हेअर्स रिमूव्ह करते आहे. याने सुद्धा रेझर लागत नाही आणि तुम्हीही नक्कीच ट्राय करून बघा. स्किन स्ट्रेच करायची. आता तुम्ही बघू शकता छान क्लीन झालेले आहे, पूर्ण क्लीन झालेत. आणि मी पूर्ण हेअर्स रिमूव्ह केले. मी थोडं थ्रेडिंगला सुद्धा शेप देते ह्यानेच. एकदम जास्त नाही, नाही तर ना थ्रेडिंग बिघडायचे चान्सेस असते. बाकी तुम्ही फक्त हेअर्स रिमूव्ह केले तरी सुद्धा चालेल. ओके, सो बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये ना क्लिअर हेअर्स निघतात. एवढे फेसला माझ्या म्हणजे अप्पर लिप्सला माझ्या एवढे जास्त हेअर्स होते. सो आता मी ते छान रिमूव्ह केलेले आहे. आता मी पटकन फेस वॉश करते, त्याच्यानंतर त्याच्यावर मॉइश्चरायझर लावते, म्हणजे स्किनला जर रुतलं वगैरे असेल काही तर ते ठीक होऊन जातं. बाकी हे रेझर अजिबात लागत नाही. तुम्ही सुद्धा हे रेझर नक्कीच यूज करून बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते आहे. चला आता मी पटकन फेस वॉश करून येते. सो मी फेस वॉश करून आली. आता तुम्ही बघताय माझा फेस किती छान क्लीन झालाय. आता अजिबातच फेसला हेअर्स नाहीये आणि अप्पर लिप्सला तर बिलकुलच नाही. तर चला आता मी ना पटकन थोडंसं हे जे डार्क सर्कल वगैरे आहे हे थोडं हाईड करते, कारण मला लिपस्टिकचा व्हिडिओ शूट करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग बाकी लिपस्टिक वगैरे सर्व तुमच्यासोबत पुढे शेअर करते. सो व्हिडिओला असेच कनेक्ट राहा. सो मी रेडी झाली आहे. फाउंडेशन वगैरे काहीच नाही लावलं, फक्त जे माझे डार्क सर्कल होते ते जरा जास्तच डार्क होते, सो ते हाईड केलं. कारण जर स्किन अनइवन असेल ना तर लिपस्टिकचे शेड्स प्रॉपर समजत नाही, त्याच्यासाठी म्हणून. आणि हे एक बुलेट लिपस्टिक लावलं, कारण मला हे रिमूव्ह केल्यानंतर ते लिपस्टिक अप्लाय करायचे आहे. पण ते एकदम लिपस्टिक नसलेले लिप्स व्यवस्थित दिसत नव्हते, सो मी बुलेट लिपस्टिक लावलं, जे तुम्ही बघताय इझिली निघते. ओके, सो आता चला मी बाकी लिपस्टिकचे शेड्स वगैरे सुद्धा तुमच्यासोबत पुढे शेअर करते. बाकी लावताना वगैरे हे सर्व मी कट करून देईल, कारण ना व्हिडिओ खूप जास्त लॉंग होतो मग त्याच्यामुळे. तर असं आहे. चला आता मी पटपट माझा व्हिडिओ शूट करून घेते. मी सेपरेट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी जास्त नाही दाखवत. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला तो बघायला मिळेल, सो तो व्हिडिओ नक्की बघा. तर चला आता मी माझा पटापट शूट आटपून घेते आणि त्याच्यानंतर तुमच्यासोबत हेच ते लिपस्टिक्स जे 2 वेगवेगळ्या पॅकेजिंगमध्ये येते, 2 वेगवेगळ्या शेड्समध्ये येते. आता मी तुम्हाला यातले सर्व शेड दाखवणार आहे. सो हे काही लिपस्टिकचे शेड्स आहेत. मी पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण दाखवत नाही. ते मी फक्त तुम्हाला 6 शेड दाखवते आहे, पण टोटल 18 शेड्स आहेत, जे मी सेपरेट व्हिडिओमध्ये शो केलं आहे. मी ना आत्ताच लिपस्टिकवाला व्हिडिओ शूट केला, तुम्हाला दाखवले ना काही शेड. खूप छान आहे. डार्क आवडत असतील तर डार्क सुद्धा आहे त्याच्यामध्ये, लाईट आवडत असतील तर लाईट सुद्धा आहे, न्यूड शेड सुद्धा आहे. आणि ना खरंच ना खूप छान क्वालिटी आहे, म्हणजे ट्रान्सफर प्रूफ्स आहेत. हे पहा, अजिबात ट्रान्सफर होत नाही. त्यात मध्ये माझं क्लायंट आलेलं आणि त्यांना मेहंदी लावावी लागली मला हाताने, कारण ब्रश घरी राहिला. म्हणजे 2 ब्रश घरी आहेत आणि एक ब्रश मी होम सर्व्हिसला गेली होती तिथे राहिला, त्याच्यामुळे मग मला हातानेच मेहंदी लावून द्यावी लागली. पण काय हरकत नाही. आता मी हे रिमूव्ह करते आधी, कारण मला लिक्विड लिपस्टिक लावायची अजिबातच सवय नाही आहे आणि मला शेड तुम्हाला क्लिअर दिसले पाहिजे असं वाटत होतं, त्याच्यामुळे मी विदाऊट लिप बाम लावलेले आहे. कारण माझ्या लिप बाममध्ये टिंट आहे, म्हणजे गुलाबी गुलाबी दिसतो माझा लिप बाम, त्याच्यावर शेड व्यवस्थित समजले नसते, त्याच्यासाठी म्हणून. आणि बघताय शेड, खरंच छान छान शेड्स आहेत. मला डार्क अजिबात आवडले नाही, पण काही डार्क मला त्यातले आवडले. तर तुम्हाला कुठले आवडले ते बघायसाठी ना नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच बघा. आणि या व्हिडिओत सुद्धा तुम्हाला थोडं थोडं दाखवले मी शेड्स. खरंच छान छान आहेत, मला तरी खूप जास्त आवडलंय. अफोर्डेबल प्राइसला आहे, म्हणजे एक लिपस्टिक 80 रुपयाला वगैरे तुम्हाला पडते. विचार करा, 80 रुपयामध्ये लॉंग लास्टिंग, ट्रान्सफर प्रूफ, वॉटरप्रूफ असं लिपस्टिक तुम्हाला कुठेच मिळेल. आता तुम्ही म्हणाल वॉटरप्रूफ कसं, तर चला आता तुम्हाला त्याचा सुद्धा लाईव्ह डेमो दाखवते. पाणी लागलं माझ्या होटाला, तसं तर सांडत नाही म्हणून मी जिभेने लावलं. आता सांडलं तरी सुद्धा लिपस्टिक अजिबातच पुसल्या गेलं नाही, बघा.
सो लॉंग लास्टिंग आहे, वॉटरप्रूफ आहे, ट्रान्सफर प्रूफ आहे आणि अफोर्डेबल सुद्धा आहे. तो नक्कीच व्हिडिओ नेक्स्ट बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी आता मी आधी हे आणि मेकअप वगैरे रिमूव्ह करून घेते, त्याच्यानंतर मला तुमच्यासोबत थोडं बोलायचं आहे. सो आपण नंतर बोलूया, त्याच्या आधी मी हे सर्व रिमूव्ह करते. सो आता लिप बाम वगैरे लावून घेतलं, लिपस्टिक रिमूव्ह केलं, तरीसुद्धा निघायला जरा भारी गेलं, शॉर्टकटच मारला मी. मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, ते म्हणजे आता मी आज हा लिपस्टिकचा व्हिडिओ शेअर केला. ओके, म्हणजे आज म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बघायला मिळेल. तर मी ज्याही तुम्हाला प्रोडक्टच्या लिंक्स देते ना, शक्यतो तिथून परचेस करा, किंवा माझ्या लिंकवरून नसेल करायचं तर नायकावरून परचेस करा. ब्युटी प्रोडक्ट्स जर असतील कुठले, ब्युटी किंवा स्किन केअर, हे शक्यतो नायका किंवा पर्पल यावरूनच परचेस करा. मी माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्समधून सांगते. ब्युटी इंडस्ट्रीमध्ये मी आत्ताच काम करते आहे असं नाही आहे, मी याच्या आधी पण ब्युटी इंडस्ट्रीमध्ये काम जरी केलेलं नसलं ना, तरीसुद्धा मी प्रोडक्ट्स वगैरे घेणं, ते यूज करणं, या गोष्टी केलेल्या आहे. त्याच्यामुळे आधीचं ठीक आहे, आधीचं जाऊ द्या, पण आत्ताच्या तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते आहे की नायकावरून ओरिजिनल प्रोडक्ट्स येतात, पर्पलवरून सुद्धा ओरिजिनल प्रोडक्ट्स येतात. मी सर्वात जास्त ट्रस्ट नायकावर करते. मला ॲमेझॉनवरून सुद्धा याच्या आधी डुप्लिकेट प्रोडक्ट आलेला आहे, त्याच्यामुळे मी शक्यतो एक तर डायरेक्ट ब्रँड करून मागवते. सपोज स्विस ब्युटीचं काही घ्यायचं असेल तर डायरेक्ट स्विस ब्युटीकडून किंवा नायकावरून. त्या व्यतिरिक्त ना मी दुसरा कुठलाच प्लॅटफॉर्म यूज करत नाही किंवा शॉपमध्ये जाऊन घेत नाही. आता शॉपमधचं याच्यासाठी तुम्हाला सांगते आहे, रिसेंटली ना माझ्या एका मैत्रिणीला तिने मला मेकअप प्रोडक्ट्स विचारले, मी तिला सजेस्ट केले. ही गोष्ट असेल एखाद्या महिन्याआधीची आणि तिच्या नंदेचं लग्न होतं. सो तिने मला विचारलेलं आणि लग्न होतं, आजची 4 तारीख आहे, लग्न होतं 3 तारखेचं आणि आजची 4 तारीख. आज तिचा मला कॉल आला की तू जे प्रोडक्ट सांगितले त्या प्रोडक्टने मी मेकअप केला, पण माझ्या चेहऱ्यावर पूर्ण पिंपल्स आले एका रात्रीतून. पहिली गोष्ट, एका रात्रीतून पिंपल्स येणं शक्य आहे, पण जर तुम्ही प्रॉपर फेसवर जर मेकअप रिमूव्ह नसेल केलं तर, किंवा ती बोलली की रेड असं झालेलं आहे आणि तू जे प्रोडक्ट सांगितले त्याने मेकअपसुद्धा छान झाला नाही. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट मी सांगताना वारंवार या गोष्टी सांगते की शॉपमधून प्रोडक्ट परचेस करू नका, रोडवरून प्रोडक्ट परचेस करू नका. हजाराची गोष्ट तुम्हाला 200-300ला मिळते, तिथे मी सांगण्यापेक्षा तुमचं स्वतःचं लॉजिक असायला पाहिजे की कसं शक्य आहे हे. ते ब्रँडेड गोष्टी लाईक सेटाफिलचं मॉइश्चरायझर 1000 रुपयाचं मिळते, ते तुम्हाला 200-300 रुपयात कोणीच देऊ शकत नाही, कितीही डिस्काउंट असलं तरी. लाईक आम्हाला सुद्धा पार्लरसाठी एवढ्या मोठ्या डिस्काउंटमध्ये कोणी देत नाही. मग मी तिला सांगताना 100 वेळा या गोष्टी सांगितल्या होत्या की दुकानातून घेऊ नको, घ्यायचं असेल तर अमरावतीमध्ये ये. अमरावतीमध्ये 1-2च ठिकाण असे आहे जिथे ओरिजिनल मिळतात, जिथून पार्लरचं सामान घेतल्या जाते. तुला माझ्यावर विश्वास नसेल तर तू स्वतः तिथे जा, तू स्वतः तिथे जाऊन घे. त्यांना एक जरी विकायचं असेल ना तरी ते ओरिजिनल देतात. वीरकृपा म्हणून शॉप आहे आणि आणखी एक शॉप आहे, पण मी शक्यतो वीरकृपाशिवाय दुसरा कुठूनच प्रोडक्ट परचेस करत नाही, कारण याआधी मी दुसऱ्या ठिकाणावरून घेतलेला आहे, तिथून मला डुप्लिकेट आलेले आहे पैसे देऊन सुद्धा. सो मी स्वतः या गोष्टी एक्सपिरियन्स केलेल्या आहे की शॉपमधून तुम्हाला ओरिजिनल नाही मिळत. किंवा त्याहीपेक्षा ना मी आता सिंपल गोष्ट सांगते, प्रत्येक प्रोडक्टला ना असं स्कॅनर दिलेलं असतं. तुम्ही बघताय हे वाला स्कॅनर, हे प्रत्येक प्रोडक्टला दिलेलं असते. हे बघा, हे स्कॅनर प्रत्येक प्रोडक्टला दिलेलं असते. गुगल लेन्सवर जायचं, मी तुम्हाला इथे साईडला स्क्रीनवर सुद्धा दाखवते. गुगल लेन्सला जायचं, तिथे त्या प्रोडक्टचा ते इमेज स्कॅन करायची. जर डायरेक्टली त्या प्रोडक्टची वेबसाईट ओपन होत असेल तरच ते प्रोडक्ट जेन्युइन आहे, नाहीतर नाही. ही एक मेथड तुम्हाला युजफुल होऊ शकते, तुम्ही या पद्धतीने माहिती करू शकता. मी तिला हेच बोलली की मी तुला सांगताना क्लिअर सांगितलं होतं, तू स्वस्त पैशाच्या. तिला काय वाटलं माहिती आहे का की मी नायकाच्या तिला लिंक दिल्या आणि तिला असं वाटलं की ते मी माझ्या जवळचे प्रोडक्ट नायकावरून तिच्याकडे पोहोचवणार आहे. हे शक्य नाही आहे ना, टोटल इलॉजिकल गोष्ट आहे ती. तेव्हापासनं मी विचार केला की नाही, मला आज खूप मोठा धडा मिळालेला आहे. माझं खरं तर याच्यामुळे आपण कोणाला एवढं डिटेल गोष्टी कोणालाच सांगत नाही, जेवढा मी तिला सांगितल्या की एवढ्या प्राईजला मिळतं, एवढं. मी तिच्यासाठी सगळे हातातली कामं सोडून, तिचा मला ज्या दिवशी कॉल आला आणि त्या दिवशी मी खूप कामात होती, तिला मी हातातली कामं सोडून लिंक्स दिल्या, प्रोडक्ट तिने जे जे विचारले, काय काय महत्त्वाचं आहे ते सर्व सांगितलं. आणि आज तिचा मला असा कॉल येतो की तू सांगितलेले प्रोडक्ट खूप खराब निघाले. मी सांगितलेले प्रोडक्ट खराब नाही निघाले,
तू जिथून परचेस केले तिथले गोष्ट डुप्लिकेट आले असं मी तिला सांगितलं. आणि मी हे व्हिडिओ याच्यासाठी शेअर करत आहे, तुम्हाला वाटत असेल की काय ज्याची त्याची बुराई करते, पण तसं नाही. मी हे तुम्हाला सुद्धा यासाठी सांगते, तुमच्यासोबत सुद्धा असं बऱ्याचदा होऊ शकतं. ब्युटी प्रोडक्टसाठी शक्यतो त्याच दुकानावर विश्वास ठेवा जिथून पार्लरवाले सामान नेत असतील, कारण त्याच्यामध्ये ओरिजिनल प्रोडक्ट्स असतात. किंवा मग नायका किंवा त्या ब्रँडची डायरेक्ट वेबसाईट, कारण तिथून सुद्धा ओरिजिनल येतात. डुप्लिकेट प्रोडक्टनी तुमची स्किन हार्म होऊ शकते. तिच्या स्किनला पूर्ण रेडनेस आलेला होता. सो मी याच्यासाठीच तुम्हाला सांगते आहे की नकली प्रोडक्ट्स प्लीज यूज करू नका कमी पैशाच्या चक्करमध्ये. त्याने स्किन खूप जास्त डॅमेज व्हायचे चान्सेस असते त्याच्यामुळे. कारण मी जेव्हा प्रमोशनसाठी सुद्धा माझ्याकडे बऱ्याचदा येतं ना, त्यावेळी मी काही काही ब्रँडचे प्रमोशन घेत नाही. रिसेंटली विद्याताईची फ्रेंड आहे, तिने प्लिक्सचे प्रोडक्ट यूज केले आणि तिचा पूर्ण चेहरा खराब झाला. विद्याताईने मला विचारलं होतं करू का, तर मी तिला सांगितलं की नको करू अजिबातच. तुला करायचं आहे तर तू डॉट अँड कीचं कर, फॉक्सटेलचं कर. आता डॉट अँड की मला पैसे देत नाही सांगण्यासाठी की तू सांग डॉट अँड कीचे प्रोडक्ट चांगले असतात, आणि फॉक्सटेल पण मला पैसे देत नाही सांगण्यासाठी की तू सांग फॉक्सटेलचे प्रोडक्ट चांगले असतात. मी वारंवार यासाठीच सांगते की तुमची स्किन डॅमेज होऊ नये, कारण मी खूप सारे प्रोडक्ट यूज करत असते माझ्यावर प्रमोशनसाठी म्हणा किंवा काही. त्याच्यामुळे मला माहिती आहे. आता जे मला प्रमोशनसाठी पण देतात तेव्हा तर मला व्हिडिओ शूट करून मी देते. जे जेन्युइन आहे, जे वेल नोन ब्रँड आहेत, असं जसं तुम्ही रिसेंटली बघितलं असेल ना, तर मी डॉट अँड कीचं ग्लो अँड लवलीचं एक तुम्हाला क्रीम सांगितलं होतं. व्हाईट कलरच्या कुर्तीवर बघा, मी तुम्हाला दाखवलं होतं की ते क्रीम मी आता लावलाय. चेहरा खूप व्हाईट झालेला आहे. तर ते मला प्रोडक्ट ज्या दिवशी मी ब्रँडला शूट करून दिलं, ब्रँडपर्यंत व्हिडिओ जायच्या आधी मी सांगितलं व्हिडिओमध्ये की याने चेहरा खूप पांढरा होतो. आता ग्लो अँड लवली खूप वेल नोन ब्रँड आहे, खूप पहिलेपासून चालत आलाय. आपण फेअर अँड लवली जसं आतापर्यंत बघलोय तसं त्याचंच ॲडव्हान्स व्हर्जन आहे ग्लो अँड लवली. तो वेल नोन ब्रँड आहे म्हणून मी त्याचं प्रमोशन केलं. पण सांगताना तो प्रमोशनचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत यायच्या आधी मी माझ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की खूप जास्त व्हाईट कास्ट देतो, तुम्हाला व्हाईट आवडत असेल तरच तुम्ही ते यूज करा असं. सो मी प्रमोशनसाठी पण असे प्रोडक्ट अजिबात घेत नाही की जे तुमच्या स्किनसाठी वगैरे हार्म असेल. सो कुठेतरी हा ट्रस्ट ना असायला पाहिजे, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते आहे की एक दुकानातून प्लीज प्रोडक्ट घेऊ नका. किंवा जिथे जे रोडवर असतात ना, ते पण मेकअप प्रोडक्ट्स खूप स्वस्तात देतात, ब्युटी ब्लेंडर्स खूप स्वस्तात देतात, तिथून सुद्धा परचेस करू नका. थोड्या पैशाच्या ह्याच्यामध्ये तुमची स्किन डॅमेज होईल आणि ते खूप जास्त हार्मफुल आहे नंतरसाठी सुद्धा. म्हणूनच विद्याताई तिला घ्यायचं असेल ना तरी सुद्धा मला विचारते. माझी एक फ्रेंड आहे, तिला जरी काही घ्यायचं असेल ना तरी ती मला विचारते. भलेही माझ्याकडून नसेल घेत किंवा त्यांना जिथून घ्यायचं आहे तिथून ते परचेस करू, पण ॲटलिस्ट विश्वास ठेवतात. ही गोष्ट ना खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. सो मी तिला सुद्धा आज माझ्या मैत्रिणीला तेच समजून सांगितलं की मी तुला सांगताना 100 वेळा सांगितलं होतं, माझं नायकाला सेलर अकाउंट म्हणजे नाही आहे, मी कसं सेल करते तुम्हाला नायकावरून. तिला असं वाटलं की मी माझ्याजवळचे प्रोडक्ट विकण्यासाठी तिला सांगते की नायकावरून घे किंवा त्यात माझा काहीतरी फायदा असेल. माझा त्याच्यात काहीच फायदा नाही आहे. तुम्ही जेही माझ्या लिंकवरून प्रोडक्ट परचेस करताना त्याचे मला 1 रुपया सुद्धा भेटत नाही. मला पैसे भेटले असते तर मी तुम्हाला दिवसभरात कितीकच प्रोडक्ट्स केलेलं असतं ना. कंटेंट क्रिएशन माझं ड्रीम आहे, मला त्यातून खुशी मिळते म्हणून मी ते करते. आता तुम्ही माझ्या चॅनलवर बघितलं असेल ना, तर माझ्या चॅनलवर पेड प्रमोशन्स असं नाही आहे कुठलेच. मी कोलॅबरेशन करते, त्या बदल्यात मला 1 रुपया सुद्धा मिळत नाही. जे काही आहेत, जे मी तुम्हाला सांगितलं होतं मागे माझ्या नावाचा घोळ झाला, माझ्या नावाच्या घोळामुळे मला एकाही ब्रँडचे पैसे मिळत नाही. कारण माझ्या आधार कार्डला माझ्या नवऱ्याचं नाव लिंक आहे, माझ्या पॅन कार्डला माझ्या वडिलांचं नाव लिंक आहे. त्याच्यामुळे माझ्या डॉक्युमेंट्स चेंज पण होत नाहीये, जे त्याच्याशिवाय शक्य नाहीये. त्याच्यामुळे मला 1 रुपया सुद्धा मिळत नाही ब्रँडचा. सो तुमच्या जर डोक्यात हे असेल ना की पैशासाठी काही प्रोडक्ट शेअर करतात, सो प्लीज तसा विचार करू नका. जे जेन्युइन आहे, जसं मी आता सांगितलं, हे मी 2 विकत घेतले. हे मला आल्यानंतर मी आधी याला टेस्ट केलं आणि याला मी वापरून बघितल्यानंतर तुमच्यापर्यंत हा मी व्हिडिओ शेअर करते आहे. सो प्लीज असा विचार करू नका. कुठेतरी एक ट्रस्ट असायला पाहिजे, आणि जर ट्रस्ट असेल तरच गोष्टी पॉसिबल होतात. असं आहे. जरा जाऊ द्या. मी बाकी तुम्हाला यासाठी सांगते की खरंच प्लीज स्किनसोबत खेळू नका. मलाही हेच वाटतं की कोणाच्या स्किनला काही नुकसान झालं नाही पाहिजे. मी तुम्हालाही वारंवार तेच सांगते, प्लीज स्किनचं काही नुकसान होईल असे प्रोडक्ट परचेस करू नका. शक्यतो
जिथे खरोखर ओरिजिनल मिळेल तुम्हाला, खूपच जास्त गॅरंटी आहे ना, तिथून घ्या. होलसेलच्या नादात किंवा स्वस्त मिळण्याच्या नादात तुमची स्किन खराब करू नका, मला हेच म्हणायचं आहे. आता ती मला बोलली माझी मैत्रीण की मी तुला उद्याला येऊन प्रोडक्ट दाखवते, माझं जर मेकअप करण्यात काही चुकलं असेल तरी तसं होऊ शकते, तर तू मला स्वतः मेकअप करून दाखव. सो मी नकली प्रोडक्टसोबत अजिबात खेळत नाही, मी कोणाच्या स्किनसोबत सुद्धा खेळत नाही. तर मला ते तरी करायचं नाही, पण मी एकदा चेक करणार आहे ते ओरिजिनल आहे की नाही, कारण मला गॅरंटी आहे की ते ओरिजिनल प्रोडक्ट नसणार आहे. आणखी एक गोष्ट अशी की कधीही मेकअप चेहऱ्यावर ठेवून झोपायचा नाही, मेकअप प्रॉपर रिमूव्ह करायचा. त्याचं कारण असं की त्याने पिंपल्स फार फास्ट होते. इव्हन मला सुद्धा येतो, माझी स्किन केअर वगैरे एवढी असताना, मी एवढे प्रोडक्ट्स वगैरे यूज करते तरीही सुद्धा माझ्याकडे तर किती चांगल्या चांगल्या ब्रँडचे आहेत तरी सुद्धा, कारण ना मला आलेले आहेत पिंपल्स इथे इथे वगैरे असं. या सर्व गोष्टी मी मेकअप रिमूव्ह करायचा राहून मी सुद्धा कंटाळा केलेला आहे. म्हणून मी सांगते की प्लीज असा नका करू, स्किनसोबत नका खेळू, असं आहे. तर बाकी जाऊ द्या, आता मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. फेस रेझरचं वगैरे जे काही आहे ते मी तुम्हाला सांगितलं, त्याने काही साईड इफेक्ट नाही आहे, तुम्ही ते नक्कीच यूज करू शकता. मी खूप दिवसापासून करते आहे, लाईक 4-5 वर्ष झाले तेव्हापासून मी फेस रेझर यूज करते. मला त्याचा काहीच हार्म झालेला नाही आहे, कारण मला नाही आवडत अप्पर लिप्सला हेअर्स वगैरे. माझे फक्त इथे खाली खाली असे दिसतात बरोबर शेपमध्ये, बाकी इकडे कुठे नसते, पण माझे इथे खाली खाली असे लिप्सच्या बॉर्डरला दिसते. सो मी ते रिमूव्ह करते, पण माझ्या तरी जाड येणं किंवा खूपच ग्रोथ झाली आहे असं काही झालेलं नाही आहे. डिपेंड की तुमची ग्रोथ कशी आहे, आणि डिपेंड सर्वात महत्त्वाचं की तुम्ही रेझर कुठलं यूज करताय. सो रेझरची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, आणि लिपस्टिक्स जे आहे त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पूर्ण शेड्स वगैरे बघायसाठी नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. मी या व्हिडिओला इथे सेंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.